हाय हॅलो नमस्कार, मी प्रिया चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर हे बघा किती छान आणि अशी हिरवीगार कांद्याच्या पातीची भाजी बघूनच असं तोंडाला पाणी सुटतंय ना। चला आपण बघूया ही जी रेसिपी। तर सर्वप्रथम या पातीचा मी कांदा वेगवेगळा करून घेतला आहे। पात स्वच्छ धुवून घेतले आणि हे कांदे वेगळे करून घेतले। तर आपण हे दोन्हीचं वापरून भाजी करणार आहोत। तर हे कांद्याची पात आपण बारीक छानपैकी चिरून घ्यायची आणि कांदासुद्धा एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये, आणि हे बघा 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे आपल्याला, त्यांच्या आवडीप्रमाणे। तुम्हाला हवी असल्यास तुम्ही मोहरी घालू शकता किंवा नाही। 2 ते 3 लसूण पाकळ्या बारीक अशा ठेचून, जास्तसुद्धा बारीक करायचं नाही। हिरवी मिरची 2, चवीनुसार तुम्ही वाढवू शकता। ही कांदा जो आपला पातीचा कांदा होता त्याला असं बारीक चिरून घेऊ। तो कांदा आता मी कढईमध्ये तेलात फ्राय करून घेणार आहे। तर सर्व कांदा आपण कढईत घालून घेऊया। ही रेसिपी मी मम्मीकडे बनवत होती त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे तिथे। ट्रायपॉड मी नेला नव्हता आणि स्टँडसुद्धा नव्हतं माझ्याकडे, तर मी हाताने असं धरूनच हा व्हिडिओ बनवते। तर हा कांदा आपण फ्राय करून घेऊया थोडासा। लसूणसुद्धा असा ब्राउनिश कलरमध्ये फ्राय झालेला आहे। खूप छान चव लागते असं केल्यामुळे। त्यामध्ये आता आपण ही बारीक चिरलेली पात टाकूया। ही पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी अनेकदा, आणि ही कांद्याची पात आता आपण कढईमध्ये टाकूया। तर यामध्ये ही पात टाकून देऊया आपण, किंवा घालूया, सॉरी भाषेचा थोडा प्रॉब्लेम आहे। पण ही भाजी एवढी छान लागते ना, मला तर भरपूर खूप आवडते ही भाजी। तर ही आपण सर्व कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली ते आपण कढईत घातलेली आहे। यामध्ये आता आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचे कूट। शेंगदाण्याचे कूट 1 ते 2 चमचे टाकले बस होते, आमचा मोठा चमचा होता। चवीनुसार मीठ। ती छान हिरवीगार दिसते ना भाजी। आता ही सर्व आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये पाणी घालायचं नाही, कारण की कांद्याच्या पातीमध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि ते आपोआप ॲब्झॉर्ब होऊन ना पाणी सोडतं। त्याच्यामुळे त्याच पाण्यामध्ये ही भाजी पूर्णपणे शिजून जाते आणि आपली भाजी रेडी होते। तर यामध्ये आपण पाणी नाही घातलं तरी पण चालतं, आणि घातली तर खूपच असं चिखलासारखं गिळगिळीत होईल भाजी आणि भाजीची चव निघून जाते। तर ही आपण मिक्स करून घेऊया आणि असंच आपण हा गॅस चालू ठेवूया मीडियम साईजवर। ही आता तुमच्या आवडीनुसार आहे। तर आमच्या घरात ही डाळ किंवा मसूरची डाळ किंवा मुगाची डाळ घालून ही भाजी केली जाते। तुम्हाला जर आवडत नसेल तुम्ही डाळ स्किप करू शकता, पण आमच्यात डाळीशिवाय ही भाजी करत नाही, त्याच्यामुळे खूप छान लागते ही डाळ। तर मी ते मसूरची डाळ स्वच्छ धुवून यामध्ये घातलेली आहे। हे बघा, तुम्ही बघू शकताय किती पाणी सुटलेलं आहे। मी पाणी घातलेलं नाही आहे। आपोआप त्या भाजीतलं पाणी जे मॉइश्चर असतं ना ते पाणी सोडतं आणि त्या पाण्यातच ही भाजी शिजवली जाते। तर हे बघा, अजूनसुद्धा पाणी, हे पाणी पूर्ण आटेपर्यंत त्या भाजीमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे, किंवा मंद गॅसवर पण नाही आणि जास्त फास्ट गॅसवर पण नाही, मीडियम साईजवर आपल्याला ही भाजी तयार करून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता ही भाजी तयार होत आहे। मुगाची डाळ जर तुम्ही टाकणार असाल यामध्ये तर ती एक 15 ते 20 मिनटं तुम्ही भिजत घालून मग यामध्ये टाकू शकता। इथे मी मसूरची जी लाल डाळ असं म्हणतात कुठे कुठे, तर ही डाळ मी धुवून घातलेली आहे, कारण की ही डाळ लगेच शिजली जाते। हे बघा, आपली भाजी रेडी झालेली आहे। थोडंसं पाणी उरलेलं आहे, ते पाणी पूर्ण आटेपर्यंत आपण ही भाजी अशी शिजवून घेऊया छान। हिवाळा आला की ही भाजी येतेच बाजारामध्ये, आणि कांद्याच्या पातीची भाजी, कांदा तर आमच्या घरात सगळ्यांना खूपच आवडतो। जेवताना एक तरी कांदा असतोच, तर कांद्याची पातसुद्धा खूप आवडीने खातात। तर आपली ही कांद्याच्या पातीची भाजी तयार झालेली आहे। आता हे आपण कांदा, चपाती किंवा भातासोबतसुद्धा ही भाजी खाऊ शकतो। हे बघा किती छान अशी मस्तपैकी ही भाजी दिसते, आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। माझा अजून स्टार्टिंग ब्लॉग नाही आहे, म्हणजे असं सुरुवात आहे, बिगनर आहे मी, तर काही चुका झाल्या असेल तर समजून घ्या। व्हिडिओ पाहण्यासाठी खूप 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 थँक्यू।